बाबाईले पिंगळे जॅकेट पाखरे आहे म्हैसूर वासर आहे रे. किती वाजल्यात? 8:30 वाजल्यात बाई. 11 डिग्री हो. खरं बाई असं आहे. पैंजण सारखं आहे का नाही? मावळ किंग पैंजण. तुम्ही जर बघत असताना बाई मला खरंच या तुम्हाला खरं आवडलं ना माझे ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग थोडं बघा. तुम्हाला आवडलं मला नक्की सपोर्ट करा राव. शेअर करा, त्याला लाईक करा, कमेंट करा. जेवढं दाबता येईल तेवढं दाबा. कॉफी चांगली बघा. कॉफी चांगली वाढवले गाठी होता. पेट्रोल बैलगाडा संघटना. पेट्रोल आता फक्त डिझेल बैलगाडा संघटना काढायची राहिलेली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता जवळपास आहे ना दाखवतो इथं किती वाजल्यात? 8:30 वाजल्यात बाई. इथं आपण ना बाम फाट्यावर आलतो तुलसी हॉटेलमध्ये नाही का. जाता आता पुढं म्हटलं चहा घेऊ नाही का बाई. एवढं गार आहे ना बाई पत. 11 डिग्री हो. खरं लिटरली बाई लय गार रे. पाण्यात हात घातला का डाय बरं फुटला रे बाई. मला लय गार इकडे आपल्या वाईट राव. 8:30 वाजता 11 डिग्री दाखवतोय. म्हणजे 6 वाजता काय असेल ना तो तिथं? हा 5-6 गोदाडे घेतले तरी गार वाजता आजीच्या इकडे. इतके गार वाजता म्हणतात. आई शपथ जातात किती लांब मग? हा वाटतं 6-7 वाजता तर 7-8-9 डिग्री होत असं इथं. मग एवढी थंडी नाही बाई आपल्या इथं राव. पहिल्यांदा बघतोय थंडी एवढी. बर्फ पाण्यात हात घातला डाय बर्फ वाटला रे मला. असं वाटलं डाय मारले कोणतरी पाण्या जोरात नाही का. असं बेकार फील झालं. आमच्या डोक्यात आहे ना आज सोमवार आहे नेमका. म्हणलं आपण जाऊ ट्रिपला नाही का. म्हणून सहज म्हणलं जाता आता म्हणलं चाकणमध्ये काय ब्लॉग चालूच नाही केला. चाकणच्या ट्रॅफिक मध्ये एवढं वाईट बोर होते. त्यात वाईट घेतो. सकाळचा पण ट्रॅफिकच असते आणि सकाळचे लोक कामाला जातात. अरे इतना थंडी थंडी तर आहे. ट्रॅफिक आहे माग लागलं. पुढं आलो आम्ही. बेकार राव इकडं खरंच लय. अजून तू काय रे प्लॅन आहे ना कोल्हापूरला जायचा होता. सकाळी पहाटे 4 वाजता उठलं बरं होतं दोघं. जायचं होतं राव पण नेमकं आहे ना एक काम आलं. आता पण घरचे चालल्यात नेपाळ टूरला. ते नेपाळ बिपाळ लांब असं ना ते 15 किलोमीटर 15 दिवस तिकडे राहणार आहे. म्हणजे नेमकं पोरला आहे ना 6 वाजता 3 बाईक होती सगळी. पोरला सोडायचं बरं सासरवाडीला 6 वाजता. तोपर्यंत आलो नसतो आम्ही. मला वाढल्याच रात्री जवळपास 12. आम्ही एकदम निमोत्यानं होतो. मग ते पॉसिबलच नाही झालं. नंतर म्हणलं जाऊ दे ना पुढल्या नेक्स्ट टाइम जाऊ. पण आपण आता दुसरीकडे जाऊ नाही म्हणलं. मग मग आता आमच्याकडे 2-3 ऑप्शन आहे. एक तर नाणेघाट आहे, एक तर भीमाशंकर रे. बघू नाणेघाट जायची इच्छा नाही रे माझी. मला भीमाशंकर तरी जाऊन चक्कर मारून यावं. कुठून तरी येऊ शकतो. रूट लय भारी पण तिकडं माहिती का. भीमाशंकरला भीमाशंकर एक ड्राईव्ह करून जाऊ. मला असं आहे ना आत्ता आहे ना जास्त करून असं आता फिरायला आवडतं असं बरं बाई. नाही का ट्रॅव्हल ब्लॉगला माझी येते रे. पण ट्रॅव्हल ब्लॉगला साला लोक सपोर्ट नाही करत राव. म्हणजे नाही का आता ही बैलगाडा आहे ना ही सगळी ऑडियन्स आमची सगळी भरभरकी तिकडे आलेली आहे रे. एक बैलाचे टाकले की आली न्यूज. पण याला यूज द्यायला जास्त जेवढे पाहिजे तेवढे. साला लोक आयला तुम्ही बघत असाल ना या माझ्या सगळ्या ब्लॉगला ट्रॅव्हल ब्लॉगला लय मेहनत आहे माहिती का राव. सगळ्यात जास्त मेहनत ते तर मेहनत सगळ्याच गोष्टीला आहे. लोक कमी सपोर्ट नाही करत जेवढं ट्रॅव्हल ब्लॉगला. आता थोडं कल्चर वाढलंय बरं का ट्रॅव्हलिंगचं. लोकांना अजून जरा आले अजून समज थोडी हळूहळू येतील. तुम्ही जर बघत असताना बाई मला खरंच या तुम्हाला खरं आवडलं ना माझे ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग थोडं बघा. तुम्हाला आवडलं मला नक्की सपोर्ट करा राव. शेअर करा, त्याला लाईक करा, कमेंट करा. जेवढं दाबता येईल तेवढं दाबा. अरे मी तरी कधी छापणार पैसे राहून. आपला असं उघडा बाहेर लागेल. शिनोली गावात पोहोचलोय.
ती एक यात्रा आहे ना शिनोली पश्चिम पट्टा ते या साईडला झाली याच गावात आहे ती. मला वाटतं इथंच कुठतरी आता असणार आहे घाट. इकडं खाली असणार आहे. इथं फूडला ऑप्शन नाही भाई. कुठंतरी नाश्ता करायचा आहे. नाश्ता करू चहा घेऊ. तर आपल्या ड्रोनचं आहे ना जरा आहे ना ते हे करायचं काय त्याला रजिस्टर करायचं काय तिथं काहीतरी वाटतं. मागल्या वेळेस पण असं झालं नाही का जास्त उडत नव्हतं ना त्याला बघा पाहिजे थोडं. हो इथे एक हॉटेल आहे रॉयल म्हणून ते नाश्ता करू. 8:30 वाजता निघलो असतं आम्ही तिथून फाट्यापासून. आता 9:30 झालेत. 1 तासात आम्ही बरंच अंतर कव्हर केलंय. हेच जरा चांगलं वाटते मला. आहे संतोष ड्रोन घ्या आपला माग आहे बघ. हो 1 तासात आहे ना आम्ही महादेव टाकलो. 57 मिनिटं 48 किलोमीटर क्रॉस केला असं ना आम्ही 1 तासाभरात. एवढा भारी रोड या घेतला का. चल 1/2 कॉफी लेके आओ जल्दी ले आओ. कॉफी चांगली बघा. कॉफी चांगली आहे. वाढवले घाटी होता आले होतं कॉफी प्यायची एक्सपिरियन्स. बसत तो शेट रॉयल प्युअर व्हेज. मेंदू वाड्याच्या सांबारला बाई चव पण नव्हती रे. काय दुसरा ऑप्शन नाही. माग भरपूर होते रे पण माग आहे ना पुढं अंतर कापायच्या आता थांबलोच नाही. आता इथून पुढं काहीच नाही. मग गोडेगाव इथं का ते शिनोली ना याच्यावर डायरेक्ट सगळं मोकळं रे. घाट चालू आला आता इथं. राईट साईडला ओपे घाट आहे जवळपास 54 किलोमीटर आहे. आणि भीमाशंकर इथून 39 किलोमीटर आहे. 39 किलोमीटरला लागेल तासभर पण इकडे 1.5 तास लागतोय. ओपे घाटला जास्तच वेळ लागणार कारण की ते घाट सेक्शन आहे अख्खा असा पूर्ण कर्व आहे अख्खा. पण लय बेकार आहे. आता नाही बघाय माझ्या पण पावसाळ्यात बाबे पण बाई 10:30 वाजले तिथं. आम्ही रोडच्या कडेला गाडी लावली. ओय तू भीमाशंकर 33 किलोमीटर दाखवते. ओय 33 किलोमीटर भीमाशंकर. इथं पद्मा बाबू गिनू सईद हे डॅम आहे या साईडला. इथून ओपे घाट आहे. आता चेक केलं पाहिजे बाई लई ट्रॅफिक आहे वरती. वरपर्यंत ट्रॅफिक दाखवतंय. पार्किंग बिर्किंग सगळं फुल आहे. रेड कलर दाखवलं गुगल मॅपवर. एवढं ट्रॅफिक मध्ये जाऊन फसून राहू फुकट. आम्ही काय फक्त एवढं मला काय मंदिर बघायचं नाहीये. आपलं राईड करायला आलो आपलं मस्त फिरायला. प्लॅन तर दुसरा होता पण परत दुसरा बांधला आमचा. बाहेर आलो बाई थंडीला होती इकडं. इथं ड्रोन उडवता येईन बरं का. जरा चेक करू आपण. जरा पुढून उडवायला लागेल जरा पण. ट्रॅफिक आहे रे वर. सोमवार आहे ना आज. सगळेच लोक वर चाललेत रे. वर मोकार अडकन आपण परत अडकलेलं बरं. हा ना आम्हाला काय दर्शन वगैरे नाही करायचं. आम्ही फक्त आलो फिरायला असं आलो फक्त. ड्रोनचं पण झालं ते लॉग इन करावं लागेल रे त्याला. लॉग इन नाही केलेलं अजून अकाउंट लॉग इन करावं लागते. सेकंड ते पिंगळे जॅकेटचा बैल कुठे काय माहित राव. इथंच कुठेतरी होतं वाटतं. ते मुलाखत घेतली त्यांनी एकानी. मला तो बैल बघू आपण जात आता नाही का. हो इथे स्पॉट चांगला भेटला. इथं गाडी पार्क करायला गाडी चांगली जागा चांगली आहे. इथं गाडी लावली. इथून थोडा ड्रोन फ्लाय करून बघू जर काय सक्सेसफुल होत आहे का नाही. ते काहीतरी सांगतोय अल्टिट्यूडचं प्रॉब्लेम सांगतोय राव. ते गुगलवर सर्च केलं ते बघायला लागेल. फिक्स केलं ना मग फ्लाय होईल म्हणले. नाही
फ्लाय केला मी आत्ता, लय भारी व्यू आला बाई. त्या लांब नेलता एकदम. याला आहे ना अपडेट करावं लागेल नाही का, ते होम पॉईंटचं पण येत नाही याला. म्हणा ना मध्ये मध्ये ग्लिच येत यायचं काहीतरी, याला प्रॉपर अपडेट करावं लागेल. ते एक प्रॉब्लेम यायचा वाटतं. ते हेलिपॅडचा याच्या असतो ना, तो दिसत नाही याच्यात. सोडी जाऊ ना आईला प्रत्येक वेळेस थोडी बघणार की आता वरून नाही का असं कुठं आहे आपण. कुठं गेलं तेच कळायचं नाही एवढं काय नाही, पण ते अपडेट केलं होईन बरोबर. मला वाटतं तर काही का नाही. हा बघत बघत जाते आपलं माणूस ना. लवकर. रोड पण चांगला आहे रे, रोड चांगला आहे, ट्रॅफिक नाही. पण आज सोमवार आहे ना, लई गाड्या गेल्या आतापर्यंत. लई वर फुल ट्रॅफिक होणार आहे भीमाशंकरला. वर काय लिमिटेड जागा आहे रे. ट्रॅफिक झाली की मग कुठं फिरता येत नाही, काहीच नाही करता येत. होय वाटतं चांगलं वृंदावन. इथं आम्ही जेवलेलोय. इथे घाट आहे ना कोणतरी, वडगाव काशिंबेग काय. काशिंबेगला जेव्हा इथं आलतो आम्ही घाटात 2-3 आलेलो आहे मी इथं. पण मला ती माहितीच नाही ते कुठं आहे. ते पिंगळ जॅकेटचा बैल याला घेऊन जाऊ ना आपण. आलोय आम्ही. विचार तर आम्हाला गरज का गावाना त्यांचं ते घरापाशी गोठा आहे. ते मुलाखत आहे, त्यांनी सांगितले हेच गावाचं नाव बरोबर. आणि इथे एक माणूस त्याला विचारला आम्ही, पण एक्झॅक्ट लोकेशन कळा ना आम्हाला. संतोष शेट्टी याला त्या टपरीवाला विचारायला. नाही कुठं पुढं लोकेशन सांगितलंय का? पुढं सांगितलंय ते साईबाबाचं मंदिर आहे म्हटलं. इथं बारीक असन मग. हळूहळू येतं बघ. हो इथे एक मंदिर आहे बाबा. रस्ता डांबरी. डांबरी. बरोबर सापडलं. हा बाबा ओम. हा हे साईबाबाचं मंदिर आहे काही. हेच घर असं नंतर रे. तर इथं कुणाला विचारायचं रे तिला. असं ओळखीचं नाही ना. ओळखीचं असतं आपण डायरेक्ट गेलो असतो. हा विचारू यातला. बाबा इले पिंगळे जॅकेट पाखरे आहे. म्हैसूर वासर आहे रे. आले क्वालिटी पण. आपल्या गोडीपेक्षा मोठा वाटतं रे बाई. मोठा बैल आहे बाई. असं आहे पैंजण सारखा आहे का नाही. मावळ किंग पैंजण पवारांचा. अशी वस्तू पाहिजे बाई. याला म्हणतात बैल पण. कसला आहे बादशाह. सांगते पाय केवढं मोठं होतं त्याचं. पायातले मजबूत आहे. आता वय झालं त्याचं बिचारायचं लय, तरी पण ठेवून घेऊन लय खतरनाक राहू. मग त्यांच्या घरात कोण नाही पुरुष मंडळी, त्या सगळ्या महिला आहे. ते काय लेडीजचं कसं बोलतं. पण आम्ही आलो तर पहिलंच बघाय बाई. दिलखोश झाला बाई. एवढा मोठा पायात ना भेटला पण मी एवढा. पैंजणचा आहे बरं का असा, पण एवढा मोठा नाही पायात. पैंजण एवढा नाही, मग ह्याचा मोठा आहे पैंजणपेक्षा. लक्ष्मी एवढा आहे रे आपल्या. वस्तू अशी पाहिजे बाई. पैसे भेटले मग. दुसरी आहे म्हैसूर आहे. हो यांची ठेवण कशी अशी मातीत पाहिजे. आपल्याकडे प्रॉब्लेम तेच ना, जागा नाही ना. आता पुढे एकच जागा राहील ना. त्यांच्याकडे आडरावांचं गाव आहे. गाव बनवलंय काय, गाव नाही बाई. शाळा वेळाला जोरात बांधले. जाता येता आम्ही लेळा बघितलेली रे, पण कधी असं शूट नाही केलं नाही का. वेगळंच आहे मग इकडं. डेव्हलपमेंट लई केली आहे गावात. लईच केली. शाळा वेळा त्यांचीच काय. ते लांडेवाडी चिंचोडी हे का
आणि इकडे काय घर आहे त्यांचं. हे घर आहे त्यांचं खासदारांचं येऊ की हे का हो हे घर आहे माझी खासदार. ओके इथून रोड आता चांगला आहे लय वेळ लागणार पण नाही आम्हाला चाकणमध्ये पोहोचायला लई मॅक्सिमम 1.5 तास लय आले. घरी आम्ही जाईन लईतले आता 1 वाजलाय ना 4 वाजेपर्यंत घरी निवांत जाईन टापा टाकीत हा, एकदम निवांत म्हटलं की चहा. अरे आता काय कुठं काय येत जायचं आपल्याला निवांत कुठं जायचं? आपण आता कोल्हापूर मध्ये भाऊ. घरी चालले कोल्हापूर मध्ये आम्ही इकडे हिंडतोय. मग आता काय करणार तेव्हा झाला प्लॅन कॅन्सल. हा. आणि पुढल्या वेळेस आमच्या डोक्यात आहे कोल्हापूर करायचा पण ठीक आहे. तिकडं पण लय हिंडलेलो आम्ही जुनं 2 व्हीलर वर काय संतोष आणि ह्यो रूट संतोष शेट्टी 2 व्हीलर घेऊन कुठं काय नाही हिंडलो का आपण हिंडलो ना लई. मग एवढं जर रेकॉर्ड आजपर्यंत केला असतं तर किती मजा आली असते बघा सध्या होय. हा ना. मला वाटतं पण 2015-16 पासून सगळं हिंडतोय रे. हा. 15 पासून 15 पासून कंटिन्यू. तू शाळा जेव्हा दांडा मारला तेव्हा काय होता तू 5-6 वर्ष तेव्हा तू बाहेर होता बरं विदेशात होता तू विदेशात होतो मी. नंतर भेटला 15ला बार. नंतर 5-6 वर्षांनी किती वर्ष झालं रे 10वी सोडली तू शाळा 2009 का 10 सोडली होती. 10 म्हणलं 5-6 वर्ष तू गायब होता फक्त. मला वाटतं आपल्या शाळेमध्ये तू मीच सांगा असं बघ एकटं हा आता बघ कोण आहे जाऊ संघ बाकी कोणीच नाही. बघ कोण नाही आमच्या शाळेत होतं आम्ही 2 वर्गातली होतो बस अशी 2 हिंडतोय आणि अशी 4-5 जण यायला पाहिजे रे मजा येईन. आपले बिरदवडीवाले ना मक्यावाले त्यांनी फोन केला मला ते म्हणले मका आहे शिल्लक त्यांनी मला मॅप पाठवला त्यांच्या कुट्टी केंद्राचा कारण मी पहिल्यांदाच त्यांची इथं त्यांच्याकडे मका आणली बहु जास्तीत जास्त मागे अर्धा 1 टन भेटली ना बाई काम होईल रे आपलं. तसेही ना मला वाटतं 400 किलो 300 किलो तर घेतली ना तरी 12-13 दिवस 100% जाईल आपल्याला. काय वासरून नेमकं आहे ना त्याला येईन रे मग हा भेटली ते नशीब आहे आपलं म्हणायचं. अरे मग भेटा ना मकाच नाही कोणा वाढ चारतोय राव ओकाट ते वाढ चारून ते 5 रुपये किलो चारतो रे 1 रुपये किलो एक्स्ट्रा याच्याकडं मका फक्त 6 रुपयाने भेटती. हा, 1 रुपया सुवर्ण चारू ना हा बेळ काय चारायची वेळ काय चालू 1 रुपयासाठी. ओय तो पुट्टीवाली लोकेशन चुकीचं टाकलं होतं आपल्याला यांनी. चला संतोष शेठ हाय की जमा काय यांच्या जास्त राव. आता मी पोर्टरची गाडी बुक केलेली आहे. पोर्टरवाली 2 किलोमीटर माग आहे त्यांच्याकडे मका भरपूर आहे आपल्याला 300 किलो देते ते 300 किलो घ्यायची. पोर्टरची गाडी आल्याला लोड करू हिला जाईन आपल्याला 12-13 दिवस तरी. त्याला म्हणलं जास्त द्यायचं म्हणलं त्यांना विकायलाच नाही मग जेवढं भेटतं तेवढं तरी घेऊ मरते म्हणलं यांच्याकडून. हे 12 इकडं आहे बिरदवडी रोडला आहे आंबेठा रोडला आहे. अरे बिरदवडी आहे काय माहिती रे मला म्हणलं बिरदवडी या लावा यात पसंत मका काय अडचण नाही. यांचा डायरेक्ट जेलच आणलाय जेल घेऊन आलाय. बस आहे लवकर मकावाला 300 किलो मका भरली त्याला पोर्टरवाल्याला लोकेशन दिलंय तर डायरेक्ट लोकेशन जाईन आपल्या तर बापू सज्ज राहिला ना आता. पेट्रोल बैलगाडा संघटना पेट्रोल आता फक्त डिझेल बैलगाडा संघटना काढायची राहिलेली आहे नाही खतरनाक आयटम काय लोक करतील सांगता येत नाही. सहज बघितलं राव मला वाटलं काहीतरी वेगळं नाव आहे नीट बघतो ते पेट्रोल पेट्रोल होतं पेट्रोल. संतोष शेठ बोला गाडी घेतली का तुम्ही हा पुढं बघ अरे माळून घेतला अवघड राव. 10 मिनिटं झालं तर माळुंगे रोडला थांबलोय एका कंपनी जवळ ट्राफिक झोप यायला लागली राव. अजून 15-20 अर्धा जायला इथून निघायला. वाढले 3:30 वाजल्यात.
अर्धा तास म्हणलं 4 वाजणार. मगा खाली घ्यायचं बरं 4:30. आज पक्का काम निघणार आहे. 5-5:30 वाजणार गोट्यातच मला. पडायचंच नाही बाहेर. गोट्यातल्या कामाला 5:30 वाजणार रे. एवढा अंगावर येत आहे ना राव. काय पण कष्ट कोण डिवाइड करून नाही ना घे. मला एकट्यालाच करावं लागते. एक कार्यकर्ता जर असता ना मग लय भारी मजा आली असती. यांना आला गिर गेली बघ वर पुढे गेला असतो. टॅपाडवालीनी त्यानेच तर शॉर्ट केलं काय. गाडीवाला आलंय. सगळं उरका लागन राव. गेट काढ लागन. हे नेट खाली घेऊन ये काढबा इकडं टाकून देतो इकडं. तो जाळायचा आहे काढबा. खराब आहे काळा आलेला. जवळपास 5 वाजल्यात. गोट्यातलं सगळं काम उरकलं अख्खा. शेण झाडून मका लावली इथं. आता ही नेट लावायची फक्त. ही पण इथं लावली. ओके. आणि यांना कुट्टी करून चालून टाकली आता मका.